या दिव्य चक्षुंनी जेव्हा मी दाही दिशांना पसरलेल्या तुझ्या अद्भुत रूपाला पाहू लागतो, तेव्हा देवा माझ्या नजरेला तुझे बळकट बाहू दिसतात. हे तुझे असंख्य बाहू म्हणजे जणू आकाशाला कोंभच फुटले की काय असे वाटू लागले आहे. हे तुझे असंख्य बाहूच सर्व प्रकारचा उद्योग करीत आहेत हे मी पाहतो आहे. या तुझ्या महाशून्याच्या प्रसाऱ्यात ब्रह्मकटाहाची अनेक भांडारे उघडली जावीत तशी तुमची अपार उदरे दिसत आहेत. मूलतः तू सहस्त्र शीर्षांचा, परंतु आता तर तुला कोट्यवधी मस्तके प्राप्त झालेली मला दिसत आहेत. ब्रह्मरूपी वृक्षालाच वदनरूपी फळे लागली आहेत असे मला वाटते. देवा, ही तुझी जी असंख्य मुखेच दिसत आहेत ना, त्याप्रमाणे त्या मुखावरचे असंख्य डोळे मी पाहतो आहे. किंबहुना स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा, अवकाश इत्यादी संदर्भ देत बोलणारी माझी वाणी आता कुंठित झाली आहे. कारण संपूर्ण विश्वच मुळे मूर्तिमय झाले आहे. तुझ्या या दिव्य अस्तित्वाव्यतिरिक्त परमाणू एवढी तरी जागा, इतकेच काय, परंतु अवकाश पाहू जाता ते सुद्धा सापडत नाही, एवढा तू व्यापला आहेस. त्या दिव्य चक्षुंचे निपैसे चहूकडे जव पाहत असे, तव दोर्दंडी जैसे आकाश कोंभैले, तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर, करीत आघवेची व्यापार एकेची काळी. मग महाशून्याचे निपैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे, तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. जी सहस्त्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे, की परब्रह्मचे वदन फळे मोडून आले. तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ. मूर्तिमय देखतसे तुझवीण एका दियाकडे, परमाणू ही एतुला कोडे. अवकाशु पाहतसे परिन सापडे, ऐसे व्यापिले तुआ. या ब्रह्मकटाहांमध्ये जी अनंत महाभूते कोंडाटलेली आहेत, तो सारा जीवसृष्टीचा विस्तार तुमच्या या भव्य अस्तित्वात साठलेला मला दिसतो आहे. अशा या तुझ्या दिव्य रूपाला पाहताना वाटते की तू कुठल्या स्थळाहून आलास. तू जो समोर दिसतो आहेस तो तू बसलेला आहेस की उभा आहेस. तू कुठल्या मायेच्या उदरी होतास. भगवंता, तुझा नेमका विस्तार किती रे आहे. तुझे नेमके रूप आणि स्वरूप कसे आहे. तुझे नेमके वय किती. तुझ्या अतिभव्य विस्तारापलीकडे नेमके काय आहे. तू कुठल्या ठिकाणी उभा आहेस. तुला कुणाचा आधार आहे त्याचा विचार करू गेलो तर मला सर्व काही एकाच वेळी दिसू लागले की तुझ्या ठाई तूच आहेस. तू कुणाचाही नाहीस, तर तू अनादी आहेस, स्वयंभू आहेस. देवा, ना तू उभा आहेस ना बसलेला. तू उंच नाहीस की तू बुटका नाहीस. खाली आणि वर सर्वत्र तूच आहेस. तुझे रूप तुझ्याच सारखे सुंदर आहे. तुझे वय सुद्धा तुझ्या एवढेच. हे परमेश्वरा, तुझे पाठ आणि पोट तूच आहेस. किंबहुना मी तुला काय सांगू, तुझा तूच सर्व काही आहेस. तू सर्वत्र भरून आहेस हे मी प्रत्यक्ष पाहतो आहे, अनुभवतो आहे. ये नाना परी अपरिमिते जे तुली साठविली होती महाभूते,
ते तुला हि पवाडू तुवा अनंते, कोंदला देखतसे. ऐसा कवणे ठाया होनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आहासी. आणि तू कवणिये मायेचे ये पोटी होतासी. तुझे ठाण केवढे, तुझे रूप वय कैसे, तुझ पलीकडे काय असे. तू काय सयावरी आहासी ऐसे, पाहिले मिया तव देखिले जे आघवेची. तरी आता तुझ देवा ठावो तूची. तू कवणाचा नव्हेसी ऐसाची, अनादि आयता. तू उभाना बैठा, दिघडुना खुजटा. तुझ तळी वरी वैकुंठा, तूची आहासी. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी तूची वयसा. पाठी पोट परेशा, तुझे तू गा. किंबहुना आता, तुझ तूची आघवे अनंता. हे पुढत पुढती पाहता, देखिले मिया. भगवंता, या तुझ्या विश्वरूपात मला एकच उणीव भासते, आणि ती म्हणजे तुला आदी, मध्य आणि अंत हे तीनही नाहीत. एरवी या तीनही गोष्टींचा मी शोध घेतला, परंतु त्यांचा मला कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही. म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो की हे तीनही गुण तुझ्यापाशी नाहीत. आदी, मध्य आणि अंत यांनी रहित असा तू विश्वेश्वर आहेस. तुझे रूप अमर्याद आहे, अपरिमेय आहे. तुझे हे ब्रह्मांड व्यापित रूप मी तत्वतः पाहिले आहे. तुझ्या या त्रैलोक्य व्यापी स्वरूपाच्या ठिकाणी अनेक वेगवेगळी रूपे आहेत, असंख्य मूर्ती आहेत. या मूर्तींच्या रूपाने तू जणू या तुझ्या महाकाय शरीरावर विविध रंगांचे वस्त्रालंकार धारण केले आहेस. तू धारण केलेल्या या साऱ्या मूर्ती म्हणजे जणू विश्वरूप धारण केलेल्या पर्वतावरील वृक्षवेलीच आहेत, आणि दिव्य अलंकार रूपी फुलांनी त्या बहरून आल्या आहेत. देवा, या रूपांनी तू जणू महासागरच झाला आहेस. या असंख्य धारण केलेल्या मूर्ती म्हणजे हेलकावे खाणारे तरंगच आहेत, किंवा तू म्हणजे महावृक्ष आहेस, आणि या तू धारण केलेल्या मूर्ती म्हणजे बहरून आलेली फळे आहेत. परिया तुझिया रूपा आतु, जी उणीव एक असे देखतो. जे आदि मध्य अंतु, तिन्ही नाही. एरवी गिवसिले आघवा ठाई, परिसोयन लाहेची कही. म्हणून त्रिशुद्धी हे नाही, तिन्ही एथ. एवं आदिमध्यांतरहिता, विश्वेश्वरा अपरिमिता. तू देखिलासी जी तत्वता, विश्वरूपा. तुझ महामूर्तीची या आंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेगी. लेला शिवाने परींची आंगी, ऐसा आवडतो आहासी. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवेली, तुझा स्वरूप महाचळी. दिव्यालंकार फुली फळी, सासिन्नलिया. हो काजे महोदधी तू देवा, जाहलासी तरंगी मूर्ती हे लावा. की तू वृक्ष एक बरवा, मूर्ती फळी फळलासी. पृथ्वीवर असंख्य प्राणी मात्र वावरताना दिसावेत, किंवा नक्षत्रांनी आकाश भरलेले दिसावे, तसे तुझे रूप मला मूर्तिमय झालेले दिसते. तू धारण केलेल्या एकेका मूर्तीच्या अंगी संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होते आणि पुन्हा लय पावते. एवढे अजस्त्र रूप असूनही जणू त्या मूर्ती म्हणजे तुझ्या देहावरील रोमावळीच आहेत असे वाटते. या प्रचंड विश्वाचा पसारा मांडलेला तू नेमका कोण आणि कुठला आहेस रे?
मला मोक्षाच्या शाश्वत दिशेकडे घेऊन जाणाऱ्या माझ्या आयुष्य रथाचा भगवंता तू सारथी आहेस. परमेश्वरा, तू अमाप आहेस, सर्वत्र भरून पुन्हा दशांगुळे उरला आहेस. व्यापक आहेस आणि एवढे असूनही भक्तांवर कृपा करण्यासाठी अतिशय सुंदर लावण्यमय रूप तू धारण करतोस. तुझे हे चतुर्भुज सावळे रूप पाहायला लागले की मन आणि डोळे पाझरू लागतात. तुला गाढ आलिंगन द्यायला जावे तर केवळ माझ्या 2 बाहूंनीच तुला मिठीत घेता येते. हे विश्वरूपा, माझ्यासारख्या प्रेमळ भक्तांवर कृपा करण्यासाठी तू माझ्यासारखी छोटी मानवी मूर्ती होतोस. परंतु आम्हा भक्तांमधला महत्त्वाचा दोष काय, तर आम्ही तुला सगुणात अनुभवताना तुला सामान्यासारखा वागवतो. परंतु देवा, माझ्या भक्तिदृष्टीतला हा दोष गेला आहे. तुझे हे दिव्य रूप तू दिलेल्या दिव्य दृष्टीने मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे आणि तुझे यथार्थ रूपदर्शन मला आता झाले आहे. रथाच्या मकरतुंडामागे हाती घोड्यांचे लगाम घेऊन तू जो बसला आहेस ना, त्या तुझे हे जगडव्याळ रूप मी आता नेमकेपणाने ओळखले आहे. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढले, तैसे मूर्तिमय भरले तुझे देखतसे रूप. जी एकेकीच्या अंगप्रांती, होय जाय हे त्रिजगती, एवढिया ही तुझ्या आंगी मूर्ती, की रोमा जालिया. ऐसा पवाड मांडून विश्वाचा, तू कवणपा येथ कैचा, हे पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापक सर्वदा, भक्तानुग्रहे तया मुग्धा, रूपा ते धरिसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता बोलावती मन डोळे, हेव देऊ जाईजे तर्याकळे. दोहेंची बाही, ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा, करोनी होसीना विश्वरूपा, की आमुची याची दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखती. तरी आता दिठीचा विटाळ गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकरतुंडा मागिले कडे, होतासी तोची तू एवढे, रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया.